जाऊया आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहण्यासाठी. अर्थातच आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला आली. एकीकडे आपण पाहतोय कलम टीम माफी असावी. पहिला बॉल यावेळी चांदई टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका यावेळी बडवल बी प्लस टीम कडून. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळाली. राकेश पाटील आणि त्याच्या समेत समीर माळी आपण पाहतोय. ज्या समीर माळीने मगाचा सामना दैदिप्यमान षटकारांनी सजवला आणि ते एकीकडे आपण अगोदरच्या सामन्याकडे जरा कटाक्ष जरूर टाकूयात. थोडं मोहाचीवाडी टीम अहमद 11 मोहाचीवाडी टीम आणि त्याच्या विरोधात बडवल बी प्लस टीम पाहायला मिळाली. काय दैदिप्यमान होता सोहळा तो. शेवटचं षटक 7 धावसंख्येची गरज असताना पहिला बॉल वाईट फेकला आणि तदनंतर मात्र रिकीने या मॅचला संपूर्णपणे युटर्न केलं. राकेश पाटीलचे कानमंत्र फार मैदानात यशस्वी ठरले आहेत आणि त्याच्यानंतर आता या सेकंड राऊंडच्या सामन्यात ते अगदी प्रवास करताना दिसून येत आहेत. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय परंतु इथे पंच तटस्थ लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 5 आकड्यावरती. ऋतिक गोलंदाजीला आला. पहिल्या बॉलवरती समीर माळीने एक चौकार जरूर लगावला. स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईक वरती राकेश पाटील. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय परंतु इथे उलट्या दिशेत मंगेशचा प्रयत्न झेल टिपण्याचा. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 7 आकड्यावरती. इमरान भाई जैसे आपने शो मैच खेल दिया अभी डीजे का आवाज भी बढ़ गया. चांगला बॉल यावेळी ऋतिकच्या माध्यमातून. मगाशी आपण पाहिलं होतं अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिल्या मॅच मध्ये एक अप्रतिम झेल ऋतिकच्या माध्यमातून टिपला गेला आणि त्यानंतर एक चांगलं पारितोषिक सुद्धा ऋतिकला या ठिकाणी देण्यात आलं होतं परंतु तोच ऋतिक आता गोलंदाजीला आहे. चांगला फटका. एक टेक्निकल बॅटर म्हणून आपण राकेश पाटील कडे सहसा सातत्यपूर्ण आपण पाहिलेलं आहे परंतु आज मात्र संघासाठी फार मोठं योगदान देताना दिसून येतोय. कारण एकीकडे आपण पाहिलं होतं मगाच्या सामन्यात रिकीचं वर्णन केलं तदनंतर पहिल्या सामन्यात समीर माळीची बॅटिंग आपण अनुभवली. हे सगळं समीकरण फार मोठं महत्त्वपूर्ण पाहायला मिळतंय. मी मगाशी सुद्धा सुरुवातीला सांगितलं होतं की राकेश पाटील असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी बडवल बी प्लस टीमला एक जमेची बाजू बांधून ठेवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण केला आणि त्यातून बरंच काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर तितकीच ताकदवान टीम आपल्याला पाहायला मिळते. तिसरी 11 चांदई टीम नरेंद्रजी घोमारे यांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्जा भारत ग्रुप 5000 क्या बात आहे. आणि अगदी जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की आजकाल बैलगाडा शर्यतींमध्ये मोठी क्रेज निर्माण झाली आहे. आजकाल फार मोठा शेतकऱ्याच्या बाबतीत विषय पाहायला गेला तर अगदी ज्या नंदींची किंमत आपण पाहतोय की ज्यांना एक मोठं आव्हान सध्या पाहायला मिळतंय. चांगला फटका आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्न फार चांगला होता यावेळी परंतु अगदी मैदानाचा अचूक अंदाज घेता आला नाही. तितका शरीराचा तोल सावरणं फार गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीत तो तोल गेला. तदनंतर आपण पाहतोय यावेळी झेल ड्रॉप झालाय. येस येस संदीपजी गायकवाड. अर्थातच मॅच चालू आहे ती एकीकडे श्री 11 चांदई टीमचे आणि आमच्या समेत आता 12th मॅनच्या भूमिकेत सनी मसने पाहायला मिळतात परंतु आपण सनींकडे थोडीशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. आपण सनी मसनेंकडे माईक सपोर्ट करतो. इम्रान
ऋतिक आपण पाहतोय ज्याने गोलंदाजी करत असताना 17 धावा खर्च केल्यात. वैभव थेर आता गोलंदाजीला सज्ज झालेत. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक वैभव थेरच्या हातात. पहिला बॉल वैभव थेरचा. चांगला फटका यावेळी. हवाई हल्ला जरूर चढवलाय परंतु इथे कोणतीही चुकी नाहीये. ज्या ब्रेक थ्रू साठी वाट पाहत होते तो ब्रेक थ्रू मात्र या ठिकाणी वैभव थेरने पहिल्याच बॉल वरती प्राप्त केलाय. पहिला झटका लागलाय तो यावेळी समीर माळीच्या स्वरूपात तो मात्र बडवल बी प्लस टीमला. संदीप सर सनी वसने आपल्या बाजूला बसलेत. काय एकंदरीत बोलायला अगदी मला आजही आठवत आहे की ते क्षण कधी विसरता येत नाहीये. कारण मी सातत्यपूर्ण मगाशी वक्तव्य केलं की कर्जत तालुक्यातली भव्य दिव्य ट्रॉफी जिला वर्ल्ड कप आपण संबोधतो अर्थात RKGK ट्रॉफी च्या चांदईच्या मैदानावरती सनी वसनेच्या समालोचनाची सुरुवात झाली होती. परंतु आज थोडंसं वेगळ्या बिझनेसमध्ये ते घुसलेत आणि तिथं यशस्वी सुद्धा होताना दिसून येत आहेत. वय तसं आहे परंतु एकंदरीत सनी वसने माईक घेत नाहीयेत. संदीप सर जरूर सांगतो तुम्हाला सनी वसनेला भावेश भुईर हे जर आता मार्केटमध्ये समालोचनामध्ये असते ना तर आज आपण घरी असतो. 100% खरं आहे. अगदी ती वाणी तशीच होती. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर ती शब्दांची फेक फार सुंदर होती परंतु आता होती म्हणायची वेळ आणली. आणि इथे त्रिफलाची वैभव थेर काय गोलंदाजी सध्या मैदानात करतोय. एकीकडे पॉवर दिली का सनी वसनेच्या नावाचे हा सगळा प्रकार मैदानात पाहायला मिळतोय आणि दरम्यान बॅक टू बॅक या विकेटचं पतन आहे. आणि अगदी खरं सांगायला गेलं तर जसं म्हणायला गेलं तर विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आता वैभव थेर पाहायला मिळतोय. संदीप सर पाहायला गेलं तर आतापर्यंत वैभवच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. बडवलवरून जे मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. एवन जोडीच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सर वैभव थेर 5 चेंडू 5 षटकार 5 चेंडू 5 चौकार 5 चेंडू 5 विकेट अनेक विक्रम आहेत त्याच्या नावावरती. आणि आज पाहिलं गेलं आपल्या संघासाठी खेळत असताना आत्तापर्यंत 2 विकेट घेतले सलगचा 3रा विकेट. आणि क्रिकेटमध्ये एकच हॅट्रिक मोजली जाते ती म्हणजे विकेटची हॅट्रिक. आपण चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक म्हणतो ठीक आहे सलगचे 3 चौकार सलगचे 3 षटकार हे शब्द असतात पण आपल्याकडे चालतंय चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक. पण क्रिकेटमध्ये जर मोजली जाते ती म्हणजे विकेट हॅट्रिक. अर्थातच संदीप सर अगदी निरीक्षणात्मक कामगिरी सांगताना दिसून येते. षटकार असू द्या चौकार हॅट्रिक असू द्या परंतु त्याच्या पलीकडे क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिकला फार मोठं महत्व आहे. फार मोठं महत्व आहे कारण इथे 3 बलाढ्य क्रिकेटपटू बाद होत असतात आणि त्याच्यानंतर फार मोठी संघाची पिछेहाट जरूर पाहायला मिळत असते. चांगला फटका यावेळी फलंदाजाच्या स्वरूपातून आपण पाहतोय. सावध पावित्र्याची बॅटिंग या ठिकाणी सेल्फ डिफेन्स अखिल 18 धावा धावफलकावरती कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 जी चेंडू फेकले त्याच्यावरती विकेट आल्या होत्या वैभव थेरच्या आणि आता या बॉलवरती सिंगल आपण पाहतोय. जरूर आपण पाहतो वैभव पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर होता चेंडू त्याला पटकवलाय डीप कव्हर होतं ते शतरक्षक आहे. संदीप सर पाहिलं गेलं तर याच मैदानावरती पुन्हा एकदा तुम्हाला 30-1-2-3 म्हणजे 30 नोव्हेंबर 1-2-3 डिसेंबर डेची स्पर्धा तुम्हाला आमदार ट्रॉफी भेटेल. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार ट्रॉफी रजनी स्पर्धा भेटेल तुम्हाला ती म्हणजे 15, 16, 17, 18, 19. शॉर्ट पिच बॉल यावेळी आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर सिंगल आली आहे बाईच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स अद्याप तरी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा पटका उचलण्याचा प्रयत्न. सिंगल पाहायला मिळाली पुन्हा एकदा. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. 2 विकेटचं नुकसान आणि 21 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. धन्यवाद संदीप सर. आपण पाहतोय याच मैदानावरती पुन्हा एकदा 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान आणखीन एक ट्रॉफी दामद चषक 2025 मोठी भव्य दिव्य रजनी स्पर्धा जिचं बक्षीस पहिलं 1 लाख असेल त्यानंतर 50 आणि त्या उर्वरित बक्षिसं त्या ठिकाणी असतील.
पण त्या दरम्यान एक डेची टुर्नामेंट पण लागले. जे कुलमामाता शेलू या संघाकडून 27-28 डिसेंबर 16 संघासाठी 2 दिवसीय टुर्नामेंट असेल. प्रथम क्रमांक 40, द्वितीय 20, प्रवेश फी 6,000 रुपये. फक्त 16 संघांसाठी प्रवेश असेल. जरूर भास्कर तरे यांच्याशी आपण तो संपर्क साधायचा आहे. येणारी जी स्पर्धा जय कुलमामाता चषक, जय कुलमामाता क्रिकेट संघ यांच्या वतीने इंदूर उदय सम्राट चषक 2025. इथे गोलंदाज तयार. पहिला चेंडू समोर दिला होता, चेंडूला उडवला, विसेप मध्ये आउट पर. बिग हिट, 7 धावेसाठी षटकार. विकेटचं पतन होत होतं. इथे समोर दिला चेंडू, चेंडूला विरकावला. 4 क्षेत्ररक्षक समोर जरूर होते, पण तिथेही आपण पाहिलो कमी पडले. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी षटकार, दैदिप्यमान षटकार. मी तर म्हणेल डोळ्याचं पार न फिटावं. बॅक टू बॅक 2 षटकार चिरागच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत अगदी तोडीस तोड उत्तर दुसऱ्या षटकामध्ये देता आलं नाहीये, परंतु तिसऱ्या षटकात सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तो वैभव थेर पहिल्या 2 बॉल नंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट हॅट्रिकच्या कगारवरती होता, जिथे त्याला विकेट हॅट्रिक साध्य करता आली नाहीये. परंतु आता जर पाहायला गेलं तर यावेळी राकेश पाटील तिसऱ्या षटकातल्या पहिल्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक षटकार डोकोल षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ही षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का? बराचसा कान मंत्र आता मैदानात दिला जातोय, तो मात्र चिराग या गोलंदाजाला. आणखी एक षटकार जर आला या बॉल वरती तर बबलू नजे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. सुंदर गोलंदाजी आता पाहायला मिळते. काहीसा कान मंत्र देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळी डॉटची संगता केली आहे चिराग या गोलंदाजाने. तिसरं षटक यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. 7 नजे. इथे आणखी एक डॉट बॉल. कभी तेरी तो कभी मेरी असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळतोय, जिथे मात्र राकेश पाटीलचे 2 षटकार आले बॅक टू बॅक आणि त्याच राकेश पाटीलला पुढचे 2ही बॉल चिरागने डॉट फेकलेत. चांगला फटका यावेळी राकेश पाटीलच्या बॅट मधून आक्रमक पाहावी तर अटीप एक्स्ट्रा रिझन बॉल जाईल 4 धाब्यांसाठी. खणखणीत चौकार.
चिरागच्या माध्यमातून मैदानात 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल पाहतोय. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ते अगदी 13च्या सरासरीने 39 या आकड्यावरती. मंगेश गोलंदाजी मार्कवर. हवाई हल्ला जरूर चढवलाय. बैठक शॉट आणि त्याच्यावरती इथे परतावं लागेल यावेळी राकेश पाटीलला. बडी मछली अभी जाल में फंस गई. मोठा झटका यावेळी बडवल बी प्लस टीमला. डीजे मास्टर मनापासून धन्यवाद. ही जोडी आहे A1 जोडीच्या साठी आपलातून संगीत लावलं. मित्र कसा पाहिजे माहिती का. खरंच चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय मंगेशचा. पहिल्याच बॉल वरती त्याने राकेश पाटीलला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. आणि डीजे मास्टर या संगीतासाठी ना तुला 500 रुपयाचा प्राइस A1 जोडीकडून पोचेल. बघ त्याला आता 500 रुपये साहेब. या ये इकडे वरती आहे मित्रा. मनापासून तू खुश केलं आणि पुन्हा एकदा होऊन दे मित्रा हे संगीत. हवाई हल्ला अगदी समालोचन कक्षाला दिलेली सलामी. जबरदस्त आपण पाहतोय. परफेक्ट शॉट. अगदी प्रॉपर टायमिंग ज्याला म्हटलं जात आहे. सातभाई नजे यांच्याकडून दादा मोमेंट बघ आता. नाही लाव. गाणं चांगलं लावलं. थांबा इम्रान भाई त्याला बोलवतो मी. ये वरती आहे डीजे वाला वरती आहे. आणखी एक षटकार जर आला तर मात्र सातजी नजे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. आणि फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग यावेळी आपण पाहतोय. इम्रान भाई खुश झाले. अगदी जोडीला शोभेल असं गाणं लागलं. तदनंतर स्पर्धा तशी आहे आणि डीजे मास्टरचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. काही काना हो ना. पण ते असं म्हटलं जातं ना जशी उत्तर पूजेला सुरुवात होते जसे मॅच संपत आल्या तसा जबरदस्त आवाज सुद्धा वाढला डीजे मास्टरचा. सुरुवातीला इम्रान भाई आमच्यावरती नाराज होते आवाज निघत नाही म्हणे. परंतु आता डीजे मास्टरनी कमाल केली त्यामुळे इम्रान भाई खुश झाले.
चांगला फटका, यावेळी तडाकेबाज बॅटिंग लाईन. बजा भाई तुमच्या जोडीला कुणाची नजर लागू नये. आजिल भाई जैन आणि त्या समेत सफवान भाई, आपको विनती है कि आप स्टेज पे आ जाइए. A1 जोड़ी हमचे आमिर भाई आणि उसामा भाई, क्या बात है. ये तो मैं देख रहा हूं जब से मैं आया हूं आमिर भाई, आप खाली स्टेज हिला रहे हैं, जेब थोड़ा हिला दीजिए. आणखी प्रॉपर टायमिंग. साजी नजे यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं कॅश प्राइज या बॅटरला. क्या बात आहे. पंचांचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अगदी जाऊया आपण. शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक होता आणि त्याच्यावरती रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया काय घडतंय. चला टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 59 धाव संख्येची गरज. प्रतिषटक 15च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. फिल्डिंग तोपर्यंत सेट केली जाईल. बॅटर मैदानात येतील आणि देऊया आजच्या या A1 जोडी चषकाची अगदी अभूतपूर्व हिंदी मधली धून. कमांड डीजे.
पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी, परंतु अचूक झेल. पहिलाच झटका शांत केलंय वादळाला. शांताराम कोळंबेच्या परीचा अंत. पहिलाच मोठा झटका. विकेट पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. अगदी आपण पाहताय शांताराम कोलंबे पहिलाच बॉल फेस करत असताना इथे मात्र बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इनाट नंबर 3 वरती आपण पाहताय मंगेश धोत्रेच्या मैदानावरती बेस्ट बॅटरचं किताब मिळालं मंगेश यांना. यावेळी बाहेरचा बॉल त्याला मात्र स्केअर केलाय. अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या रिजनच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आला. विकेट गेली परंतु कोणतंही प्रेशर नाही. मंगेशनं लगेच चौकार मारलाय. इथे देखील आपण पाहताय समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. पाच जबा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे श्री 11 चांदाई टीमला. बबलू दादा नजे यांच्याकडून सलगच्या 2 विकेटसाठी 1000चं पारितोषिक आहे. चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक अनुरागच्या या गोलंदाजीतून पहिलं षटक अनुरागचं फार प्रभावित करणारं राहिलंय बडवल B+ टीमसाठी. चांगली गोलंदाजी सातत्यानं केल्या. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असतो. यावेळी फटका चांगला अगदी बाहेरून खिचून आणलाय बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे मंगेशच्या बाट मधून षटकार. अर्थात मिदानजी नजे यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या सर्व समालोचन कक्ष MTC लाईव्हची टीम आमचे ऑफिशियल्स आमचे स्कोरर आमचा दोस्ती ग्रुप याच्या वतीने मिदानभाई तुम्हाला लाख 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 शुभेच्छा. तुम जियो 1000 साल. आज साल में किमान 2 मैच तो रखो. या चेंडूवरती जर विकेट घेतला तर बबलू दादा नजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अकरा धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 धाबा धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती शांताराम कोलंबेची विकेट आली. त्यानंतर मात्र मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर एक सिंगल आली. वैभव स्ट्रायकिंग एंडवरती गेला. एक बॉल निर्धाव आला आणि त्याच्यानंतर मात्र आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये 11 धाबा धाव फलकावरती आहेत. पाठलाग करतीये श्री 11 चांदई टीम 60 धावसंख्येचा. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार वैभव थेरच्या बॅटमधून.
एक ओव्हरमध्ये 17 धावा तब्बल धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. अनुरागच्या विरोधामध्ये तब्बल 17 धावा इथून मात्र बनवल्या श्री 11 चांदाई टीमनं. वैभव थेर आणि मंगेश या दोन फलंदाजांनी अगदी तुफानी बॅटिंग केले पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या पॉवर प्लेला अक्षरशः तोडलाय. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सरळ चाललाय. हो हो वाडा कॅच. काय जबरदस्त बॅलन्स केलाय त्यानं. अचंबित केलं या झेलनं. अगदी परफेक्ट बाउंड्री लाईनचा अंदाज बांधला, उभा राहिला, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर मात्र थोडासा स्ट्रेच झाला आणि या कॅचला कॅरी केला. विकेट आली या मंगेशला इथून परतावाला. काय घेतली, लांबी कमी मिळाली आणि त्याच कारणास्तव मात्र ही झेल इथे कॅरी झाली आहे. आणखीन एक विकेट पाहायला मिळते. सेकंड विकेट आली आहे 17 या धावसंख्येवरती. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री 11 चांदई टीमला. भोईर गोल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. इथे नितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये गेले का आणि लगेच परतले काय. बॅक टू बॅक विकेट. करतोय नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरचे डीन डॉक्टर विवेकजी भगत या ठिकाणी आज आले होते. त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी जाताना आमच्याकडे पारितोषिक दिलं होतं. एक षटकार हॅट्रिकसाठी होतं, ते आम्ही लगेच गोरेगावच्या संघाच्या प्लेयरला दिलं. आणि आज जो प्लेयर सर्वाधिक धावा, म्हणजे एक मॅच, दोन मॅच, तीन मॅच असून द्या, सर्वाधिक धावा ज्या बॅट्समनच्या असतील त्यालाही 2000 आहेत. जो सर्वाधिक विकेट घेईल त्यालाही 2000 आहेत. जो संघात क्वालिफाय होईल त्या संघालाही 2000 आहेत. आणि नितेशजी तरे आपण ते व्यवस्थितरित्या काढायचंय. जोही प्लेयर असेल सर्वाधिक धावेचा आजच्या दिवसातील, त्यांनी एक मॅच खेळून दे, दोन मॅच खेळून दे, तीन मॅच खेळून दे, त्याला तो पारितोषिक दिला जाईल. इथे देखील फुल लेनचा बॉल या विकेटसाठी 7 नजे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक कंप्लीट. बॅक टू बॅक 3 विकेट्स आल्या. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि 7 नजे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल गोलंदाज पंकजला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या अनुरागच्या विरोधामध्ये. ते सर्व काही विसरलाय. सेकंड ओव्हरमध्ये आला, सेकंड ओव्हरमध्ये आला आणि सेकंड ओव्हरमध्येच आपण पाहताय 3 विकेट्स त्यानं मिळवल्या आणि त्या 3ही महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर मंगेशला बाद केलं, त्यानंतर नितेशला देखील बाद केलं, आता तेजस देखील बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. वैभव थेर नॉन स्ट्राईक एंडवरती अगदी उभा आहे. पंकजचं हे षटक भरपूर चांगलं राहिलं बडवल बी प्लस टीमसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा, त्यानंतर मात्र अगदी 3 विकेट्स त्यानं मिळवल्या. इथून देखील आपण पाहताय बरोबर यष्टांच्या समोर सापडला आणि राजला देखील इथून परतावं लागते. 4 बॉलमध्ये 4 विकेट मिळवल्या. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पंकज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर अगदी आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉलमध्ये त्या 2 विकेट्स पाहायला मिळाल्या.
आमिरबाय आणि उसामाबाय आज शेवटच्या मॅच पर्यंत थांबणार आहेत आणि आणखीन एक विकेट आली तर साद नजे यांच्याकडून 500 रुपये. 4 तर आल्यात. या बॉलवर आणखीन एक आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये 4 विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे. अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय मंगेचा जो झेल पकडला त्या ठिकाणी समीर मालीनं. त्यानंतर मात्र आलेल्या त्या बॅक टू बॅक 3 विकेट्स. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन फार चांगली आहे पंकज या गोलंदाजाची. आत्तापर्यंत त्याच्या विरोधामध्ये एकही धाव आली नाही. 4 बॉलमध्ये तब्बल 4 विकेट्स आल्यात. इथून देखील आपण पाहताय फटका फसला. मिस टायमिंग. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. वेट केला परंतु रन आउटची आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळते. फलंदाज बाद. ऋतिकला देखील इथून परतावं लागतंय. ऑलरेडी 4 विकेट्स आल्या होत्या परंतु आता गरज होती का खऱ्या अर्थाने या रनची हा देखील प्रश्न सर्वांना असेल. कारण की इथून जर पाहायला गेलं ना तर 4 विकेट आल्या होत्या. थोडासा दबाव झाला होता. वैभव थेर नॉन स्ट्राईक एंड वरती होता आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट झाली होती आणि अशा वेळी वैभव देखील स्ट्रायकिंग एंडवरती गेला होता. तो सेट झाला होता. तो कदाचित पंकजच्या विरोधामध्ये एक चांगली रणनीती आखून स्ट्रोक खेळू शकला असता परंतु त्यानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ऋतिकनं देखील स्ट्राईक सोडली आणि तिथे मात्र ऋतिकला परतावं लागतंय. एक चांगला फलंदाज इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. हे खऱ्या अर्थानं चांदई टीमसाठी अगदी धोक्याचे संकेत देखील असतील. बॅक टू बॅक 5 विकेट्स आल्यात. 4 विकेट्स पंकजने मिळवल्या. 1 विकेट खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 17 वरतीच पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग 8व्या क्रमांकावरती दाखल झाला. इथे देखील आपण पाहताय ब्लॉक होल मध्ये टाकला होता परंतु अगदी लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती. एक सिंगल आली होती. सेकंड रनला फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. 19 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं कानमंत्र दिलेत आता वैभवनी देखील कारण की अजूनही जर पाहायला गेलं ना तर वैभव मैदानाच्या आतमध्ये या मॅचचं तो चित्र बदलवू शकतो परंतु तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. इथे ऑन साईडला फटका केला. गॅपमध्ये ढकललाय. बॉल अगदी वेगानं चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. हा दबाव कमी करायचा होता तर हे फटके अपेक्षित होते आणि तो फटका अगदी फायनली आपण पाहता चिरागच्या बॅटमधून आला. इथून जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या मात्र 23 आणि विकेट्स मात्र इथून गमावलेत ते 6. योगेश सर काल आपण पाहतोय सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश पाटील सर काल आले होते आणि त्यांनी पण या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू इंजर्ड झाला किंवा त्याला काही दुखापत झाली तर त्यांना त्या सुविधा हॉस्पिटल नेरळ बस स्टॉपमध्ये आपल्याला मोफत उपचार केले जाणार आहे. कालही त्यांनी काही प्लेयरचं मोफत उपचार केले मित्रांनो आणि त्यांच्याकडून मेडिकल किट पण आपल्या आली आहे. म्हणजे आज डॉक्टर विवेकजी भगत जे डीन आहेत नेरळ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर त्यांनी पण सांगितलं गरजू लोकांना ज्यांनाही काही त्रास असतील तर महात्मा फुले ज्यांना आरोग्य योजनेअंतर्गत ज्या योजनेमध्ये जे आजार बसतात त्यावरती ते उपचार मोफत करून देणार आहेत आणि जरूर अशा डॉक्टरांचे मनापासून गोडगोड कौतुक करूया. आभार मानूया. A1 चषकामध्ये ते उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या परत ही माहिती पुरवली. शेवटचे 12 बॉल आता बाकी असतील. 2 षटके बाकी असतील आणि इथून जर पाहायला गेलं तर इथे मात्र वैभवच्या बॅटमधून बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंग ऑनला मात्र बॉल उडवलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. रिकी आलाय ज्याने 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येचा बचाव केला होता. तो रिकी आता गोलंदाजी मार्कवरती.
पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. थोडासा दबाव आता रिकीवरती देखील जरूर असेल. 29 धावा धावफलकावरती आल्यात. बनवाच्या 60 आहेत. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर खुरंबाय तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणखीन एक, परंतु यावेळी मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये. फिल्डर आलेत. जेल ड्रॉप पलटलेत वैभव. त्या ठिकाणी आपण पाहताय एक कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होतोय. चिरागला देखील परतावं लागतंय कारण की चिरागनं एक बॉल फेस करत असताना एक चौकार मारला होता. कदाचित आता चिरागची साथ वैभवला मिळाली असती तर मात्र ही धावसंख्या इथून या धावसंख्येचा पाठलाग होताना जरूर पाहायला मिळाला असता. परंतु वैभवला स्ट्राईक हवी आहे त्याच्यामुळे त्यांनी मात्र चिरागला इथून परत पाठवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 30. बॅटिंगसाठी सौरभ. इथून डॉट बॉल पाहायला मिळतंय. ऑन साईडला टर्न झालाय बॉल. इथून मात्र राकेश पाटील कडनं चुकी झाली आहे. सेकंड डाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळत आहेत. परंतु वैभवला याची देखील जाणीव नाहीये की आता पाठीमागे विकेट्स किती राहिल्यात. विकेट सॅक्रिफाईस जरूर केल्या जातात. वैभवला इथून खऱ्या अर्थानं धावा बनवायचे, त्याला स्ट्राईक ठेवायचे, त्याला त्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे, तो इथून मोठे फटके मारू शकतो. आणि इथून जर पाहायला गेलं तर 8 विकेट गमावल्यात. त्या मात्र श्री 11 चांदई टीमनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 31 वरती. 31 का 32 सर 31 का 32 मग तुम्ही 32 केलं. एकतीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मधून षटकार. सदोतीस धावा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं आपण पाहत आहे. 37 38 धावा धाव फलकावरती आल्यात. आता उर्वरित 7 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. शेवटचे 7 बॉल 22 धावसंख्येची गरज. इथे देखील ऑन साईडला टर्न केलाय. अलॉंग दी कार्पेटनं बॉल निघालाय. राकेश पाटील बॉल खाली येतील तोपर्यंत एकच धावेतून पाहायला मिळते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले वैभवनं. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं संदीप सर पाहायला गेलं तर मोहाचेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना रिकी गोलंदाजीसाठी आला होता. त्यांनी त्या धावा वाचवल्या होत्या. परंतु त्यांनी आता तिसरं षटक हाताळलं आणि त्याच्या तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर वैभवनं त्याच्या विरोधामध्ये 2 प्रति हल्ले चढवले.
परंतु त्यांनी देखील आपण पाहते त्याच्यानंतर चांगले 4 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. आता 6 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच इथून मात्र कोणता संघ जिंकणार याच्याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. 6 बॉल 21 धावसंख्येची गरज. गोलंदाज सर अगदी आपण पाहताय भडवल B+ टीमकडे चांगलाच आहे, कारण की शेवटचा षटक घेऊन आलाय तो उमेश जामगिरे. आपण पाहताय त्याला शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 21 धावसंख्येची गरज असताना, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहायला गेलं ना तर वैभव थेर आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे कोणत्या क्षणी या मॅचला कलाटणी द्यायची. त्याने ती कलाटणी दिली आहे. मॅचला अगदी बनवले आपल्याकडे मात्र ठेवली आहे. 6 बॉलमध्ये 21 धावा म्हणजे मोठं आव्हान नाही आहे. क्रिकेटच्या पटलावरती कित्येकदा आपण हे कारनामे होताना पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 36, 6 मध्ये 40 देखील धावा झाल्या आहेत. आता 6 मध्ये 21 बनवायचे आहेत, परंतु 6 मध्ये कधी कधी 6 धावा देखील होताना पाहायला मिळत नाही. आता या धावा इथून बनल्या जातील की या धावसंख्येचा बचाव होईल हे येणाऱ्या 6 बॉलमध्ये पाहायला मिळेल. ज्या उमेश जामगिरेने खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बॅटिंग दमदार केली आहे, तोच आता गोलंदाजी. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. म्हणजे आता 5 बॉलमध्ये 21 धावसंख्येचं इक्वेशन इथून आपल्याला पाहायला मिळतंय. वैभव फक्त बॉलकडे पाहत राहिला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, DRSचा वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. चेक केलं जातं MTC लाईव्हच्या माध्यमातून. आपण चेक करूया टेक्निकल रूम मधून. फेअर डिलिव्हरी. चला, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आता मात्र गमावलाय. त्यांना आता नेक्स्ट रिव्ह्यू घेता येणार नाही. येणारे बॉल शिल्लक असतील ते 5 धाबा बनवायचे. त्या 21, 5 बॉल 21 धावा. वैभव समोर उमेश की वैभव. इथे देखील आपण पाहताय फुललेंचा बॉल अगदी परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अजूनही 4 बॉलमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे 4 बॉलमध्ये 4 मोठे फटके मारावेच लागतील वैभवला. ही मॅच जर का इथून मात्र जिंकायचे असेल श्री 11 चांदई टीमला. यावेळी देखील आपण पाहताय आणखीन एक चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. हो, काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलगचा 4था डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवनं त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली. चांगले फलंदाज खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केले. चला, A1 जोडी रजा घेत आहेत. चौकात जातानी वाहने चौकात चालवा. बाबू, उसामाबाई आणि आमिरबाई आणि बाबू कॅश जमा केली. आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे ती मात्र बडवल B+ टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम श्री 11 चांदई. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या त्यांच्या प्रवासासाठी. आणि तांबडी चांबडी चमक